नमस्कार मित्रांनो, मी दीपाली आहे. माझ्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मला बोलायचं आहे ड्रायव्हरबद्दल. का तर ड्रायव्हर लोकांचा म्हणजे झोप लागणे या पिणे याबद्दल बरेच जणांचं जीव चाललेला आहे. त्यामुळं बरेच जण म्हणत होतं ना, ड्रायव्हर लवर, कोण म्हणत होतं ड्रायव्हरची राणी. हे असे बोलणारे यांना ना हे सांगेल की मी आपल्या नवऱ्याला एवढं पण सांगा की झोप आली तर साईडला गाडी घ्या आणि निवांत झोपून टाका आणि नंतर पुढं जाण्याची हे करा. का तर सरकारने पण असं केले की झोप आली आणि काही गुन्हा होत नाही साईडला गाडी लावणे, ते बस ड्रायव्हर असो या ट्रक ड्रायव्हर असो. का तर 2 ते 3 घटना झालेल्या आहेत. अशा 3 घटना झाल्यात बहुतेक. एक तर बस पलटी झाली का तर त्या ड्रायव्हरला झोप लागली होती म्हणून. दुसरी गोष्ट, नशा केल्यामुळं एक लेडीज कामावर चालल्यावर मागणं येऊन ट्रक ड्रायव्हरनं त्यांना उडवलं. आणि त्यांना उडवल्याबद्दल काय झालं की लेडीज डायरेक्ट उडून ना त्याच्या गाडीच्या चाकाखाली आल्या आणि 3 ते 4 महिन्याचे ते प्रेग्नेंट होते. त्यामुळं रिक्वेस्ट आहे ड्रायव्हर लोकांना की असं तुमच्यामुळं कुणाचा जीव जाऊ नये. झोप आली तरीही साईडला गाडी लावा आणि नशा करून तर नक्कीच गाडी चालवू नका. का तर तुमचंही आयुष्य बरबाद, तुमच्या फॅमिलीचं आयुष्य बरबाद. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या दुसऱ्याचं पण जीवन बरबाद आणि जीवही कुणाचा तर गेला. म्हणजे काय मला ते बोलायला येईना. का तर ते बघितल्यामुळं मला कसं तर व्हायला लागलं आहे. आणि ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिच्या पोटावरनं गाडी गेल्यावर ती बाळ असं बाहेर पडलेलं बघितलं ना, खूप म्हणजे खूपच. ड्रायव्हर लोकांना रिक्वेस्ट करून सांगते, नशा करून गाडी चालवू नका. दुसरी गोष्ट आहे की प्लीज आणि प्लीज झोप आली तर गाडी साईडला लावा, झोपा आणि मग पुढे प्रवास करा. का तर तुमचाही फॅमिलीचा विचार करा, पुढच्याही फॅमिलीचा विचार करा. त्याबद्दल तिसरी गोष्ट म्हणजे हे बस ड्रायव्हरनं डायरेक्ट ते 17 ते 18 मेंढ्या डायरेक्ट गाडी त्यांच्या अंगावरनं घातल्यामुळं त्याही शेतकरी ते काय म्हणतात मेंढराचं नुकसान खूप झालेलं. हे व्हिडिओ फक्त ड्रायव्हर लोकांसाठी आणि रिक्वेस्ट जेवढं होता होईल तेवढे शेअर करा आणि ड्रायव्हर लोकांपर्यंत पोचवा. आणि रिक्वेस्ट आहे की नशा करून प्लीज